हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आज तुमचा जॉग्राफी म्हणजे भूगोलचा पेपर झालाय आणि आता समजा सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जॉग्राफी, मॅथ 1, मॅथ 2 या सगळ्या पेपरचे मिळून आपण म्हणू शकतो की जो बताया वही आया, जो बताया वही आया. त्याच्या बाहेर पेपर आपले बिलकुल गेले नाही. हश, फायनली आपले पूर्णच्या पूर्ण 10वीचे पेपर एंड झाले आहे. आता आपण खूप जास्ती खुश आहोत. आता तुम्ही जे आहे पटपट पटपट कमेंट मध्ये कमेंट पूर्ण कमेंट बॉक्स भरून टाका. जास्तीत जास्त आतापर्यंत आपल्या चॅनलला जेवढे कमेंट नाही झाले होते तेवढे कमेंट करून टाका की तुम्ही कोणत्या गावचे आहे, तुमचा तालुका कोणता आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगा की तुमचा भूगोलमध्ये किती मार्क भेटेल 40 आउट ऑफ. ते तुम्ही पटपट पटपट कमेंट मध्ये आता सांगून द्या. आता भूगोलच्या पेपरमध्ये जर पाहू आपण तर खूप सारा म्हणण्यापेक्षा पूर्णच्या पूर्ण पेपर सांगितलेल्याच्या बाहेर बिलकुल गेला नाही आहे. मी हे लिहून प्रूफ सोबत सांगू शकतो की बिलकुल पेपर बाहेर गेला नाही आहे. तुम्ही 4 मार्कचा जर क्वेश्चन पाहाल, शेवटच्या प्रश्नापासून मी येतो. शेवटच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं होतं की क्षेत्रभेट म्हणजे काय होते, क्षेत्रभेट तो 4 मार्क्ससाठी आलाय. फील्ड व्हिजिट, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते, सांगितलं होतं चांगल्या प्रकारे. 4 मार्क्ससाठी तो सुद्धा आलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं का हा पाय डायग्राम येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहेत. डायरेक्ट 6 मार्क्ससाठी आला होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं टिक करून 2 ते 3 वेळा सांगितलं होतं हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. तो सरळ तुमचा 3 मार्क्ससाठी आला होता. ब्राझील मधील उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, हा सुद्धा आला होता 3 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर मी तुम्हाला ग्राफ मधले मला वाटलं होतं की इंडियाचा येईल पण इंडियाचा नाही आला. मी तुम्हाला सांगितलं होतं की रिस्क नको घ्या, ब्राझीलचा सुद्धा तुम्हाला मॅप जो आहे तो करायचा आहे. आणि मॅप मध्ये जे आपण सांगितलं होतं, जसं मी पंपास सांगितलं होतं पंपास आला, मोराजा बेट सांगितलं होतं मोराजा बेट आला, ब्राझीलची राजधानी सांगितलं होतं तो सुद्धा आला ब्राझिलिया, पिको दी नेब्लिना सांगितलं होतं तो सुद्धा आला. म्हणजे 4 मार्क पूर्णच्या पूर्ण तुम्ही इथून जे आहे घेऊ शकता. त्यानंतर चुकी बरोबर आणि हे बाकीचे जे प्रश्न आहेत ते पण मी सांगितलं होतं. म्हणजे एवढ्याचा मिळून हे तर परफेक्ट सगळेच्या सगळे सारखे. 4 4 8 6 14, 14 20 4 24 मार्काचा तर परफेक्ट. आणि इथून इंडियावाला जो सांगितलं होतं हा नकाशा तो सुद्धा आला होता 4 मार्क्ससाठी. म्हणजे हे झाले 28 मार्कचा ऍज इट इज बिना काही करता तुम्ही सोडवू शकले असते. आणि बाकीचा चुकी बरोबर जेवढे पण मी पीडीएफ वगैरे सांगितलं होतं त्याच्या बाहेरचे प्रश्न बिलकुल आलेले नाही. त्याच्यामुळे आता आपण म्हणू शकतो की आता आपण झालो 40 आउट ऑफ 40 मार्कचे पेपर लीकर. आता हा काही पेपर लीक नाही, हा आपल्या एक्सपिरियन्सनी अनुभवानी जो आहे तो आपण पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलं होतं, त्याच्या बाहेरचे कोणतेच प्रश्न तुम्हाला आलेले नाही. आता 10th नंतर तुम्ही काय करायला पाहिजे याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच संध्याकाळपर्यंत येईल. आतापर्यंत तुम्ही जसं आपल्या चॅनलला आणि मला सपोर्ट केले तसाच तुम्ही नेहमी करत राहा. तुमच्यासाठी 12th साठी 11th साठी बी मी काहीतरी घेऊन येणार आहोत, चांगला मॅथमॅटिक्सचा वगैरे. त्याच्यानंतर असाच काय तुमच्या जे ज्युनियर्स आहे 9th क्लास जे आता 10th मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी तर पूर्ण सिरीज 9th क्लास साठी, आता जे 9th आहे त्यांच्यासाठी बी असेच आपण इम्पॉर्टंट वाले क्वेश्चन्स देणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही पूर्णच्या पूर्ण 9th ची कॉन्सेप्ट वाली व्हिडिओ, त्यानंतर 10th ची व्हिडिओ सगळे काय आपल्या चॅनलवर भेटेल. तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच.